श्रीरामपूर नगरपालिकेत जाफर शाह व रियाज पठाण यांना स्वीकृत नगरसेवक करावे अशी मागणी होत आहे। श्रीरामपूर नगरपालिकेत माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख यांच्या राजीनाम्यानंतर युवा सामाजिक कार्यकर्ते जाफर शाह किंवा रियाज पठाण यांना स्वीकृत नगरसेवक करावे अशी मागणी वॉर्ड नंबर 2 मधून होत आहे। जाफर शाह व रियाज पठाण गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे ससाणे कुटुंबातील एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात, तरी त्यांना एकनिष्ठेचे फळ द्यावे। आता झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आमदार हेमंत ओगले, करण ससाणे यांच्या एका शब्दात जाफर शाह यांनी त्यांची आई हबीबा शाह यांचा उमेदवारी अर्ज कोणताही अपेक्षा न करता मागे घेतला होता। तरी आता वेळ आली। जाफर शाह गेल्या अनेक वर्षांपासून युवक काँग्रेसमध्ये व रियाज पठाण हे काँग्रेस कमिटीत सक्रिय असून प्रभागात व समाजात एक चांगली ओळख ठेवतात। प्रभागातील कोणतेही कामे असो, साफसफाईचे असो, आरोग्याचे असो वा रस्त्याचे, ते पूर्णपणे पाठपुरावा करून मार्गी लावतात। म्हणून प्रभागातील लोक त्यांच्याकडे काम घेऊन येतात। प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनेक रस्ते, गटारीचे कामे मार्गी लावले। या प्रभागातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवी दिल्ली वॉर्ड ते मिलतनगर संजय नगरला जोडणारा पूल गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता। तो पूल माजी आमदार कानडे साहेब यांना निधीतून पाठपुरावा करून पाटावर बांधून घेतला। तसेच पाटच्या कॅनलचा रस्ताही पाठपुरावा करून पूर्ण केला। यामध्ये जाफर शाह यांचा खूप मोठा वाटा आहे। तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना खाऊ वाटप करणे, वह्या वाटप करणे, सर्व रोग शिबिर घेणे, नंबरचे चष्मे वाटप करणे असे अनेक सामाजिक कार्य ते करतात। स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांसोबत ही त्यांनी खूप कामे केले आहेत। तर या गोष्टीची दखल घेऊन आमदार हेमंत ओगले, करण ससाणे, मुजाफर शेख, सचिन गुजर यांनी विचार करावा व एकनिष्ठ युवा कार्यकर्त्यास न्याय द्यावा अशी मागणी प्रभागातून सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे। याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा। ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा।